संगमनेरकरांचा सेमी हायस्पीड रेल्वेसाठी लढा सुरूच आहे। नाशिक पुणे रेल्वेसाठी सर्वपक्षीय नेते एकवटलेत। आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी संगमनेर तालुक्यातील घारगाव इथं मंथन बैठकीचं आयोजन करण्यात आलं। या बैठकीला आमदार खासदार उपस्थित होते। मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत तोडगा निघेल असा विश्वास सत्यजित तांबेंनी व्यक्त केला। तर तोडगा न निघाल्यास आंदोलन करू असा इशारा किसान सभेचे नेते अजित नवले यांनी दिलेला आहे। नाशिक पुणे रेल्वेच्या बाबतीमध्ये पूर्वीचा जो आराखडा होता त्या आराखड्याप्रमाणेच रेल्वे झाली पाहिजे। ती नाशिकवरून सिन्नर, अकोले, संगमनेर मार्गे राजगुरुनगर, नारायणगाव, राजगुरुनगर, चाकण मार्गे पुण्याला गेली पाहिजे, अशा पद्धतीची आमची मागणी ही सातत्याने होत आहे। नाशिकवरून शिर्डीची जी रेल्वे डायरेक्ट लाईन त्यांना करायची आहे त्याच्यासाठी पण आमचा पाठिंबा आहे, त्याच्याबद्दल आमचा विरोध नाही। नगरवरून पुण्याला जी डायरेक्ट लाईन करायची आहे तेही झाली पाहिजे। ती आज दौंडवरून जाते, ते न होता सरळ मार्गाने झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे। हा काही सरकारच्या विरोधातला लढा नाही, हा एक प्रकारची भातृभावी मागणी आहे। त्यामुळे आपल्याच लोकांची मागणी सरकारने मान्य करावी अशा प्रकारचा सूर, समन्वयाचा सूर या बैठकीमध्ये होता। माननीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी एकदा जर ठरवलं तर जो रस्ता आता बदलण्यात आलेला आहे, रूट बदलण्यात आलेला आहे, तो परत पुनर्स्थापित करून अकोल्यासह पहिला जो मान्यता प्राप्त रस्ता होता त्यानुसारच रेल्वे होईल याच्याबद्दलची एक प्रकारची खात्री या सगळ्या एकजुटीतून मिळालेली आहे। जनतेच्या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही ठेवलेलं आहे। चक्का जाम करण्याची वेळ आली, बेमुदत बसण्याची वेळ आली तर मग आळेफाटा असेल किंवा चाकण असेल या दोन ठिकाणी बेमुदत अशा प्रकारचा लढा हा करावा लागेल।